विदर्भ म्हटला की रोडगे आलेच, पण रोडग्यांसोबत असणारी जी आलू वांग्याची भाजी आहे ती जेवणाची रंगत वाढवते. रेसिपी सुरू करण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला तर आपण बनवूया आलू वांग्याची भाजी. आता हा जो स्वयंपाक आहे हा मी 10 ते 12 लोकांसाठी बनवत आहे. त्यासाठी इथे मी 3 पाव वांगे घेतलेले आहे आणि 1 पाव बटाटा घेतला. आता हे आलू वांग्याचे जे काप आपल्याला करून घ्यायचे आहे, लहान मोठे काप आपल्याला करायचे आहे. आता ही आपण कार्यक्रमाच्या भाजीसारखी भाजी करतो आहे, त्यामुळे आपल्याला लहान मोठे काप याचे करायचे आहे. बटाटा सुद्धा कापून घ्यायचा आहे. तर जेव्हा भंडाऱ्याची जेव्हा भाजी बनवली जाते किंवा कार्यक्रमाची भाजी बनवली जाते, तेव्हा बटाटा हा अर्धवट शिजून घेतला जातो आणि नंतर वांगे यामध्ये घातले जातात. पण आपण हे दोन्ही एकत्रच टाकणार आहोत, कारण आपण कमी क्वांटिटीमध्ये भाजी बनवत आहे. वांगे आणि बटाटे छान धुवून घेतल्यानंतर चुलीवर मी असा छान प्रकारे मोठा जो गंज आहे तो ठेवलेला आहे आणि त्यामध्ये तब्बल 1 पाव मी तेल घातलेला आहे. त्यामध्ये मी घालत आहे जिरं आणि मोहरी चवीपुरती किंवा 1 टीस्पून घालायची आहे. त्यानंतर मी इथे घालत आहे अद्रक लसूणची पेस्ट. तर इथे मोठे 2 चमचे मी अद्रक लसूणची पेस्ट घातलेली आहे आणि इथे 1 वाटी खोबरं जे आहे ते भाजून मी बारीक करून आणलेलं होतं. त्याचबरोबर 10 ते 12 हिरव्या मिरच्या आणि सांबार याची पेस्ट केलेली होती. सोबत 1-2 टमाट्याची प्युरी मी इथे घातलेली आहे. आता त्यामध्ये आपण घालणार आहे हळद. 1 मोठा चमचा हळद घालायची आहे. तिखट आपल्याला घालायचं आहे, तर 5 मोठे चमचे तिखट मी इथे घालते आहे. जरा झणझणीतच भाजी रोडग्यासोबत छान लागते, म्हणून आपण त्यामध्ये जास्त तिखट घालतो आहे. 4 मोठे चमचे आपल्याला इथे घालायचं आहे धने पावडर आणि याला छान प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की किती छान प्रकारे हा जो आपला मसाला आहे हा लालसर दिसत आहे. तर हे ऑथेंटिक भाजी आहे. यामध्ये मी घालत आहे 2 चमचे गरम मसाला. हा माझा स्पेशल मसाला आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहे आलू वांगे. तर हे जे कापलेले आलू वांगे ते स्वच्छ धुवून आपण यामध्ये घालणार आहोत आणि याला छान प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर छान प्रकारे याला मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गरम केलेलं पाणी. तर कधीही लक्षात घ्यायचं, तुम्हाला आलू वांग्याच्या भाजीमध्ये गरम केलेलं पाणीच घालायचं आहे. आता यामध्ये मी घालते आहे मीठ. तर मी मीठ चवीनुसार घातलेलं आहे. तुम्ही या भाजीची टेस्ट करून पाहिल्यानंतर त्यामध्ये त्या प्रमाणात मीठ तुम्हाला घालायचं आहे. आता मी याच्यावर एक परात झाकण म्हणून ठेवलेला आहे आणि त्यावर मी गरम पाणी टाकलेलं आहे. तर अर्धा तास ही भाजी शिजून झाल्यानंतर यामध्ये मी सांबार घातलेला आहे आणि भाजी जी आहे आपली पूर्णपणे तयार झालेली आहे. अगदी झणझणीत अशी ही जी भाजी आहे ही तयार झालेली आहे. रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच प्रकारच्या ज्या रेसिपीज आहेत, ज्या ऑथेंटिक रेसिपीज आहेत, त्या रेसिपीज बघण्यासाठी YouTube चॅनलला कनेक्ट राहा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन ज्या रेसिपीज आहेत त्याची माहिती मिळत राहील. तर भेटूया पुन्हा नवीन रेसिपीसह.